मित्र हो, यापूर्वी आपण समाजशास्त्रामधला जो महत्त्वाचा जनक मानला जातो ते ऑगस्ट कॉम्ट, या ऑगस्ट कॉम्टच्या संदर्भात त्यांनी जी समाजशास्त्रीय संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे ती संकल्पना मांडण्याचा मी प्रयत्न यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये आपणास केलेला होता. त्यानंतर दुसरे जे महान विचारवंत की ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजशास्त्राचा एक शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास ऑगस्ट कॉम्टचा संदर्भ घेऊनच त्यांनी पुढे केलेला आहे, त्याबाबतचा त्यांचा थोडा विचार मी तुम्हाला या व्याख्यानातून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. विचारवंताचं नाव आहे मॅक्स वेबर आणि या जर्मनमधले जन्माला आलेल्या मॅक्स वेबर विचारवंतांनी समाजशास्त्रामध्ये सामाजिक घटनांचा अभ्यास आपण शास्त्रीय पद्धतीने कसा केला पाहिजे आणि त्यांनी केलेल्या अभ्यासातून त्यांनी काही महत्त्वाचे विचार हे आपल्या सिलेबसच्या दृष्टीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विचार ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मांडावायचे आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला समोर थोडक्यात या मॅक्स वेबरच्या बाबतीत थोड्या फार प्रमाणातली जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की ऑगस्ट कॉम्टने सुद्धा आपल्या अध्ययनामध्ये सांगितलं होतं की काल्पनिक किंवा धार्मिक गोष्टींचा आधार घेऊन जर आपण समाजाचा अभ्यास केलो तर तो अभ्यास निश्चितपणे वस्तुनिष्ठ असा होणार नाही. तर तो अभ्यास जर शास्त्रीय पद्धतीने करायचा असेल तर पहिला आपण या ठिकाणी एखाद्या सामाजिक घटनेचं निरीक्षण केलं पाहिजे, ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या माहितीचं आपण या ठिकाणी ॲनालिसिस केलं पाहिजे की बाबा ही घटना कशामुळे घडते, का घडलेली आहे, याचा आपण सर्वसाधारणपणे विचार केला पाहिजे आणि त्या घटनेच्या विशिष्ट प्रकारच्या मिळालेल्या माहितीचं आपण त्याचं काय केलं पाहिजे की शेवटी आपण त्याचा निष्कर्ष किंवा ही घटना कशामुळे घडली याबद्दलचा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे. आणि अशा अर्थानंच या ठिकाणी या मॅक्स वेबरनी समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपापल्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केले. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दोन मुद्द्यांचा या ठिकाणी पहिला या ठिकाणी समावेश करणार आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा की त्यांनी समाजामध्ये घडून येणाऱ्या सामाजिक क्रियेबद्दलचं आपलं मत त्यांनी मांडलेलं आहे. आता ज्यावेळेला आपण एक सामाजिक क्रिया असा शब्द वापरतो, क्रिया त्याचा ॲक्शन म्हणजे क्रिया. आता क्रिया हा शब्द ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ती क्रिया आणि त्या क्रियेला आपण सामाजिक शब्द वापरत असताना त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे. एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला समजा या ठिकाणी मी विश्रांती घेत आहे, मी जेवण करत आहे, ही क्रिया आहे. पण ही क्रिया कशी झाली तर ही क्रिया माझी व्यक्तिगत क्रिया आहे. कारण का की मी जी ही क्रिया केलेली आहे या क्रियेचा समाजाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, म्हणून ही क्रिया व्यक्तिगत क्रिया आहे. इथं त्या मॅक्स वेबरनं असं म्हणायचं आहे की जी क्रिया आपण समाजाला उद्देशून करतो किंवा ज्यावेळेला आपण FYBमध्ये असताना ज्यावेळेला आपण सोशल इंटरॅक्शन सामाजिक आंतरक्रियेचा ज्यावेळेला आपण विचार केला त्यावेळेला आपण या ठिकाणी त्या सामाजिक आंतरक्रियेचा संदर्भ घेत असताना आपण असं म्हटलेलं होतं की दुसऱ्याच्या वर्तनाला अनुसरून ज्यावेळेला आपण एखादी क्रिया करतो ती सोशल ॲक्शन असते. म्हणजे याचा अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला व्याख्यान देतो आणि ते व्याख्यान तुम्ही शांतपणे ऐकता, ही सोशल ॲक्शन आहे. किंवा ज्यावेळेला मी व्याख्यान दिल्यानंतर थांबतो, तुम्ही मला प्रश्न विचारता, ही सोशल ॲक्शन आहे. पण याचा अर्थ समजा या ठिकाणी हा वर्ग आहे, मी एकटा लेक्चर देतोय आणि समोरचे बेंच सगळे रिकामे आहेत, ही सामाजिक क्रिया होऊ शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी सामाजिक क्रियेबद्दलचं आपलं मत मांडताना त्यांनी सामाजिक क्रिया जी असते ही क्रिया समाजातून घडली पाहिजे या अर्थाने सामाजिक क्रियेबद्दल त्यांनी काही उदाहरणं किंवा त्या ठिकाणी काही प्रकार त्यांनी थोडक्यात त्या ठिकाणी मांडलेली मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी त्यांनी एक सामाजिक क्रिया असं म्हटलेली की आपण समाजामध्ये आपण बघितल्यानंतर काही लोक ही समाजामध्ये काय करत असतात की या ठिकाणी पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या काही प्रथा परंपरा आहेत या प्रथा परंपरेला अनुसरून क्रिया करण्याचा प्रयत्न करतात. त्या क्रियेमागचा हेतू काही नसतो, फक्त हेतू एवढाच असतो की बाबा पूर्वीपासून समाजामध्ये आलेली ही प्रथा आहे आणि ती प्रथा आपल्याला पार पाडायची आहे आणि नाही जर आपण पार पाडलो तर समाजातील लोक आपल्याला काय म्हणतील. आणि म्हणून आपण समाजाच्या प्रती समाजातल्या प्रथा परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करून ज्यावेळेला आपण क्रिया पार पाडतो त्याला त्यांनी पारंपरिक क्रिया म्हटलेलं आहे. एक फॉर एक्झाम्पल बघा की काल परवा वटसावित्रीची पूजा झाली. त्या वटसावित्री पौर्णिमेमध्ये पूर्वीपासून चालत आलेली की वटसावित्रीची पूजा आली की या ठिकाणी सगळ्या महिला एकत्रित जातात आणि त्या वटसावित्रीला त्या विशिष्ट वडाच्या झाडाला या ठिकाणी फेऱ्या मारतात आणि 7 जन्माचा पती मला हात मिळावा अशा प्रकारची परंपरा आहे. कुणाला विचार हे असं तुम्ही का करता तर ते नाही म्हणतात, पूर्वीपासूनची प्रथा आहे आणि या ठिकाणी सासूनं सांगितलेली आहे किंवा मला असं वाटतं आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची प्रथा पार पडते. ही झाली पारंपरिक क्रिया. हीच गोष्ट दुसऱ्या बाजूने आपण विचार करा की आपण घरामध्ये आपल्या वडिलांचा अधिकार हा सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणतो पारंपरिक. म्हणजे या ठिकाणी आपले वडील
हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजव्यवस्थेमध्ये पुरुषप्रधान समाजव्यवस्था असल्यामुळं या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये पित्याला सर्वाधिक अधिकार आहे. आणि ते अधिकार कसे प्राप्त झालेले आहेत? पारंपरिक पद्धतीने प्राप्त झाले. त्यामुळे पिढ्यानपिढ्या आपण विचार जर केला तर भारतामध्ये वडिलांचं स्थान महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ती पारंपरिक स्वरूपाची त्यांना विशिष्ट प्रकारची एक सत्ता मिळालेली आहे, एक त्यांना अधिष्ठान मिळालेलं आहे, त्यांचं प्रभुत्व निर्माण झालेलं आहे. आणि त्या प्रभुत्वावर आपला विश्वास असतो. आणि म्हणून आपण म्हणतो की नाही बाबा, या ठिकाणी हे माझे वडील आहेत आणि म्हणून आपण ते रिस्पेक्ट काय करतो, त्यांना आपण विशिष्ट प्रकारचा आदर देतो. आणि त्याबद्दल आपल्याला ज्या काय अडचणी असतील किंवा जे विशिष्ट प्रकारची रिस्पेक्ट द्यायची ते आपण ते रिस्पेक्ट देत असतो. बघा तुम्ही या ठिकाणी आपण सहज एका बाजून आपण असं चाललेलो असतो, समोरून आपले वडील आलेले असतात आणि वडील आल्यानंतर सुद्धा एखादा मुलगा जर या ठिकाणी मद्यपान करतो, जर सिगरेट ओढत असेल तर सुद्धा तो काय करतो, पायाखाली सिगरेट असं टाकतो आणि समोर जातो. त्याच्या मागची भूमिका काय असते की ही माझे वडील आहे, हे माझे वडील आहेत आणि या वडिलांच्या समोर मला कसं वागलं पाहिजे याच्याबद्दलचा आदर हा त्याच्या मनामध्ये असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तो पारंपरिक क्रिया करतो की नाही, माझ्या वडिलांना मला रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लहानपणामध्ये आपण जर विचार केला तर बऱ्याच वेळा आपण हे वडीलधारी माणसाचा आपण मान ठेवतो. आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच घरामध्ये आपण काय करतो, वडिलांना या ठिकाणी नतमस्तक होतो, त्यांचे आपण चरणी पाय लावतो. ह्याचं कारणच जे आहे की पारंपरिक ही क्रिया आहे, परंपरेनुसार याला एक विशिष्ट प्रकारचं अधिकार प्राप्त झाले, समाजाने त्याला अधिकार दिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या क्रियेला आपण पारंपरिक क्रिया म्हणून त्यांनी त्याचा संदर्भ आपल्या क्रियेमध्ये मांडलेला आहे. दुसरी क्रिया आपण बघितली तर या ठिकाणी काही क्रिया अशा असतात की त्या क्रिया करत असताना त्या व्यक्तीच्या मनामधल्या भावना व्यक्त असतात. म्हणजे याचा अर्थ त्याच्यात एक प्रकारच्या भावना आपण प्रकट करत असतो. त्याचं उदाहरण आपण जर घेतला तर समजा आपल्या या ठिकाणी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या घरामध्ये एखादी दुःखद घटना घडली असेल, तर दुःखद घटना घडल्यानंतर आपण काय करतो, तर दुःखद घटना घडल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या डोळ्यातून पाणी आणण्याचा भाग किंवा विशिष्ट प्रकारच्या रडण्याचा भाग असा आपण करतो. याच्यामागचा हेतू काय असतो की ह्याच्यामध्ये हेतू फक्त एवढाच असतो की त्याच्यातून आपण ज्या क्रिया करतो, आपण क्रिया करतो त्या क्रियेच्या मागच्या भावना आपल्या व्यक्त होतात. आणि म्हणून आपण म्हणतो नाही बाबा, इथे घरामध्ये कोणीतरी काहीतरी काल परवा काहीतरी झालेलं आहे. आणि म्हणून त्या भावना आपल्याला त्या क्रियेतून आपल्याला त्या व्यक्तींच्या भावना लक्षात येतात आणि ती भावनिक क्रिया आहे. हीच गोष्ट आपल्या सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. मुलींच्या बाबतीत खास करून मी उद्देश सांगतो, तो उदाहरण सांगतो की घरामध्ये आपल्याला काय केलेलं असतं की आईनं आपल्याला विशिष्ट प्रकारे काय केलेलं असते की भांडी घासायला सांगितलं असतं. आणि आपल्याला तरी आलेला असतो कंटाळा, आता भांडी कशाला घासायची, हेच काय आम्हालाच काम आहे काय. पण तरी आई आपल्याला काय करते की ही भांडी एवढी घासते. पण त्यावेळेला आपल्याला राग आलेला असतो, पण आईला आपण उलटं बोलू शकत नाही. आणि आईला आपण उलटं न बोलता आपण काय करतो, ती भांडी घेऊन जातो आणि भांडी आपण घासायला चालू करतो. पण भांड्याचा ज्यावेळेला खडखडाट आवाज येतो त्यावेळेला आईच्या, वडिलांच्या किंवा इतरांच्या लक्षात येतं की आज नाही बाबा, दिदीला आज राग आलेला आहे. रागाच्या भरात ती भांडी घासते. म्हणजे भांड्या घासण्याचा आवाज ही सुद्धा एक प्रकारची भावनिक क्रिया आहे. त्याच अर्थानं दुसरं जर साधं उदाहरण बघितला की आपल्याकडून समजा न कळत एखादी चूक झाली असेल तर ती चूक झाल्यानंतर सुद्धा आपण काय करतो की आपण मुलाबरोबर बोलतच नाही किंवा आई आपल्या मुलीबरोबर बोलतच नाही. त्यावेळेला मुलीच्या लक्षात येतं की माझी आई माझ्यावर का बोलत नाही, तर याचा अर्थ मी आईनं सांगितलेली गोष्ट ऐकलेली नाही आणि म्हणून आईच्या मनामध्ये राग आहे. आणि या विशिष्ट प्रकारचे सांकेतिक दृष्टिकोनातून सुद्धा एक प्रकारची भावना व्यक्त होत असते. आणि म्हणून या ठिकाणी ही क्रिया सुद्धा एक प्रकारची भावनिक क्रिया म्हणून त्यांनी त्याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला. काही क्रिया आपण करत असताना काय करतो, त्या क्रिया करत असताना आपण त्या ठिकाणी परंपरेचा विचार करत नाही, भावनाही आपण व्यक्त करत नाही, पण तरी देखील समाजातील जी काही विशिष्ट प्रकारची जी सामाजिक मूल्य आहे ही सामाजिक मूल्य जपण्याचा प्रयत्न करतो. हिथं आपण काय करतो की समाजातले हे सामाजिक मूल्य आहे आणि हे सामाजिक मूल्य मला जपलं पाहिजे. आणि सामाजिक मूल्य मला जपायचं असेल तर ते जपण्यासाठी मला या ठिकाणी काय केलं पाहिजे की सामाजिक दृष्टिकोनातून मला या ठिकाणी काही गोष्टी केल्या पाहिजे. आणि याचं उदाहरण आपण साधं दोन गोष्टी आपण उदाहरण लिहितो की काही आपण समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असताना ज्यावेळेला एक प्रकाश बोबडेंचं पुस्तक आहे हिंदूंचा जीवनशैली दृष्टिकोनामध्ये, हे अतिशय चांगल्या प्रकारचं मांडलेलं आहे. काय त्याच्यामध्ये म्हटलं आहे की मोक्षप्राप्ती आपण त्यांनी मानलेलं आहे की बाबा या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला जर मोक्षप्राप्ती व्हायची असेल तर आजच्या या जीवनामध्ये आपण चांगलं काम केलं पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे याचा अर्थ समाजमान्य पद्धतीने आपण वागलं पाहिजे. हे काय आहे, हे आपल्या भारतीय समाजातील सामाजिक मूल्य आहे. आणि हे मूल्य जपण्यासाठी आपण काय करतो की नाही बाबा नेहमी आपण या ठिकाणी चांगलं काम केलं पाहिजे, तरच आपल्याला मोक्षप्राप्ती होईल. हेच उदाहरण दुसरं आपण जर बघितलं तर आपला सर्वसाधारण तिळगुळ वाटण्याचा सण असतो, दसऱ्याचा सण असतो. त्यामध्ये आपण काय करतो तर दसऱ्याचा सण असला तर या ठिकाणी आपण विशिष्ट प्रकारचं आपलं लुटण्याचं काम, सोनं देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आता सोनं हे प्रत्येक असतं त्याच्यामध्ये, पण तरी देखील त्या पानातून सुद्धा एक प्रकारचे हृदयता, एक प्रकारचं हृदय या ठिकाणी प्रकट करतो आणि आपण सगळे एक आहोत. आपल्या एकमेकाचं प्रेम देण्याचं काम होऊन या तिळगुळ देण्याच्या माध्यमातून असेल किंवा विशिष्ट प्रकारचं या ठिकाणी दसऱ्याच्या सणामध्ये असेल, ह्या सणातून आपण समाजामध्ये काय करतो, आपलं सर्वसाधारण मूल्य जपण्याचा प्रयत्न आपण करतो. याच्यातून मूल्याभिमुख क्रिया व्यक्त होतात. आणि शेवटची क्रिया याच्यामध्ये मांडलेली आहे ती म्हणजे एक प्रकारची लॉजिकल क्रिया, तार्किक क्रिया. आता या तार्किक क्रियेमध्ये मात्र काय आहे बघा की मूल्याचाही संदर्भ नाही, परंपरेचाही संदर्भ नाही, भावनेचाही संदर्भ येत नाही,
परंतु समाजामध्ये एक प्रकारची क्रिया केली जाते ती तार्किक क्रिया केली जाते. आता या तार्किक क्रियेमध्ये मात्र मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण विचार केला पाहिजे की समजा एखाद्या मुलगाला वर्गामध्ये प्रथम क्रमांक काढायचा आहे. ही क्रिया कशी आहे? लॉजिक क्रिया, तार्किक क्रिया. पण ही कधी तार्किक क्रिया होऊ शकते? तर त्या मुलानं कॉलेजमध्ये किंवा वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या मुलानं ठाम ठरवलेलं असतं की मला या वर्षी या वर्गामध्ये पहिला नंबर काढायचा आहे, मला प्रथम क्रमांक काढायचा आहे. आणि प्रथम क्रमांक काढायचा आहे म्हणून तू त्या ठिकाणी काय करतो? जूनपासून त्याची तयारी करतो की बाबा यापूर्वीच्या पोराने पहिला नंबर कोणाचा आला, त्या पहिल्या नंबरचं जाऊन पोराला भेटायचं, तू नोट्स कशा काढला, तुझा सिलेबस कसा होता, तू परीक्षेच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कशा सोडवलात, असं करत करत तो मुलगा जूनपासून अशी प्री प्लॅन करत जातो. आणि शेवटी मार्चला त्याची परीक्षा, म्हणजे जूनमध्ये प्रवेश घेणं आणि मार्चमध्ये या ठिकाणी आपण परीक्षा देणं, ही जी क्रिया ही लॉजिकल क्रिया आहे. अर्थात हे सांगत असताना मागच्या पेपरमध्ये मला हेच सांगायचं की बाळांनो, आज आपली ही सुरुवात आहे. कॉलेजच्या आपण सुरुवातीमध्ये आपण विचार केला पाहिजे की जर तुम्हाला एक समाजामध्ये एक चांगलं काहीतरी व्हायचं असेल, तुम्हाला जर क्लासरूम ऑफिसर व्हायचं असेल, एक चांगला शिक्षक व्हायचं असेल, तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये काम करत असताना लॉजिकली काम करा की ठरवाच मला हे करायचं आहे. आणि केवळ ठरवून चालणार नाही, ते ठरवत असताना सुद्धा त्याप्रमाणे तुमची ॲक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे शिक्षकांची एकमेकांची चर्चा असेल म्हणा, ज्या वर्गात पहिली मुलं आलेली त्या मुलांची पहिले आपण चर्चा केली पाहिजे. सरांना आपण विचारलं पाहिजे, सर मी कसा प्लॅन करू, माझं हे टाईम टेबल असं केलेलं आहे, ह्याच्यामध्ये मला आधी काय डेव्हलपमेंट करता येईल, पण मला वर्गात पहिला नंबर काढायचा. ही जी आहे डेव्हलपमेंट, या प्रकारची ही क्रिया जी तार्किक क्रिया असते. आणि म्हणून याच्यामध्ये बऱ्याच वेळेला उदाहरण आपण साधं एखादं उदाहरण घ्या की इंजिनियर असतो. इंजिनियर हा एका दिवशी प्रकारचा बंगला बांधतो, पण इंजिनियर बंगला बांधतो तो पहिला आपल्याला काय विचारतो, तुमची मला जागा इलिव्हेशन दाखवा, तुमचा पीस मला दाखवा, जागा कशी आहे. आणि ती जागा कशी आहे आपण त्याला दाखवल्यानंतर त्या जागेचा तो प्लॅन करतो आणि तो आपल्याला इलिव्हेशनमध्ये दाखवतो. बंगला तर चालत झालेला नसतो, पण इलिव्हेशनमध्ये आपला बंगला जातो. तुमची रूम ही होणार आहे, तुमची ही होणार आहे, इथेही होणार आहे, तिथे ते होणार आहे, पुढचा सर्वांना असं होणार. हे प्लॅन आपण बघितल्यानंतर म्हणतो की छान, माझा बंगला असा होणार. म्हणजे स्वप्नातला बंगला नसतो, वास्तवतेला तो बंगला असतो. परंतु या ठिकाणी इंजिनियरसुद्धा अशा प्रकारे एखादा इंजिनियर बंगलासुद्धा बांधताना जी क्रिया करतो ती क्रिया लॉजिकल क्रिया असते. अशा अर्थाने ही तार्किक क्रिया. हे मला या क्रियेच्या संदर्भात पहिला हे सांगताना माझा सांगण्यामागचा हेतू काय होता की हेतू असा होता की आपण क्रिया करत असताना कोणत्या प्रकारची क्रिया केली पाहिजे, क्रिया कोणत्या प्रकारचे महत्त्वाचं असतं. तुम्ही जन्माला आलेला आहात, तुम्ही वडील आहात, वडील म्हणून तुम्हाला समाजामध्ये रिस्पेक्ट केली, ही पारंपरिक क्रिया आहे. परंपरेनुसार तुम्हाला रिस्पेक्ट हा मिळणारच, त्याच्याबद्दल काही दुमतच नाही. दुसऱ्याबद्दल सामाजिक मूल्य काही लोक पाळतील, काही लोक पाळणार नाहीत, त्याबद्दल तर त्यांच्या असेलबद्दल त्यांचं व्हॅल्युएशन ही समाजाने केलं जाईल. पण ही लॉजिकल क्रिया आहे, ही लॉजिकल क्रिया जर आपण प्रत्येकाने केली तर निश्चितपणे आपल्याला यश प्राप्त होतं, असं या ठिकाणी म्हणजे आपल्या अध्ययनामध्ये मानलेलं आहे. म्हणून या ॲक्शनच्या बाबतीत मी या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मला जे मूळ सांगायचं आहे, महत्त्वाचं या मुद्द्यामध्ये जर सांगायचं, क्रिया मी का सांगितली की आपण कोणत्या प्रकारच्या क्रिया करतो आणि त्या क्रिया केल्यानंतर आपल्याला त्याच्यात आउटपुट काय होणार आहे हे आपण बघायचं. आणि त्याच्यासाठी मला पुढचा जो भाग आहे तो महत्त्वाचा मला सांगायचं म्हणजे अधिकार आणि टाईप्स ऑफ या ठिकाणी अथॉरिटी, अधिकाराचे प्रकार, असा एक संदर्भ त्यांनी त्याच्यामध्ये एक वेगळा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर पहिला लक्षात गोष्ट घ्या की अथॉरिटी किंवा या ठिकाणी अधिकार आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीला, समाजाचा आपण सरसरी विचार केला तर समाजामध्ये दोन गोष्टी आहेत. एका बाजूला दर्जा आणि दुसऱ्या बाजूला भूमिका, रोल आणि स्टेटस. हे आहेच, आई वडील मामा काका हे आपल्याला समाजाकडून हा आपल्याला स्टेटस मिळणारच आहे, याच्याबद्दल काही आपल्याला करायला लागत नाही, होय की नाही. जन्माला आलो, मुलगा जन्माला आलो, मुलगा दर्जा, मोठे झालो वडील दर्जा, म्हातारे झालो आजोबा दर्जा मिळणार आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, काय काही करायचं नाही. समाजाकडून हा दर्जा आपल्याला प्राप्त होणार आहे. अर्थात काल तुम्हाला FIB सांगितलं की याच्यानुसार तुम्ही काय केली पाहिजे, भूमिका पार पाडली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही म्हातारे होता त्यावेळेला तुम्ही त्या पद्धतीने रोल पार पाडला पाहिजे. आता मी वयस्कर झालो आहे, आता जास्त मी घरामध्ये काय लुडबुड करायची गरज नाही, मला त्या वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी घरामध्ये काम करतात ना, ठीक आहे, माझ्या पद्धतीने मला जेवढा वेळ देता येईल चांगल्या पद्धतीने वेळ द्यायचा. नाही आपण एखाद्या ग्रंथालयामध्ये जाऊन, एखाद्या मंदिरात जाऊन शांतपणे आपण या ठिकाणी करायचं, घरामध्ये आपण डिस्टर्ब करायचं. ही भूमिका जर आपली छानपणे आपण चांगली पार पाडली तर घरामध्ये लोकांना सुद्धा वाटतं की आमचे आजोबा फार छान आहेत. म्हणजे याचा अर्थ हा दर्जा या भूमिकेवर अवलंबून. माझं नेहमी मत असतं मुलांसाठी की तुम्हाला समाजाने हा दर्जा दिलेला आहे, परंतु या दर्जानुसार जर तुमची भूमिका चांगली वाटली तरच तुमच्या दर्जाचं महत्त्व अधिक आहे. नाहीतर तुमचा दर्जा ढासळलेला आहे. इंजिनियर फार मोठा चांगला आहे, त्याने कपडे छान घातलेली, ती 4 व्हीलरची गाडी आहे, परंतु त्यानं फूल बांधला आणि उद्घाटनाच्या अगोदरचं फूल पडला तर त्याला इंजिनियर कसा म्हणायचा, हा प्रश्न आहे. म्हणून काळी मी सांगितले की डॉक्टर अभय भंगसारखा डॉक्टर होणं हे अतिशय गरजेचे. डॉक्टर सगळेच होत असतात,
ते डॉक्टर होत असताना त्या डॉक्टरनं बाबा आमटेसारखं या ठिकाणी होणं, अभय भंगसारखं होणं ही गोष्ट समाजाच्या दृष्टीवरून महत्त्वाची आहे. म्हणून हा शब्द मला दर्जा आणि भूमिका या अर्थाने या ॲस्ट्रोटॉमीमध्ये वापरायचा. आता हे मी का पुढे सांगितलं तर हा एक प्रकारचा दर्जा हा असाच समाजानं आपल्याला दिलं. पण ही एवढ्यावर आपलं भागत नाही हो. पुढं काय आपण स्वतःच्या कष्टाने काही दर्जे मिळवले पाहिजेत की का केवळ ह्याच्यावर आपलं भागत नाही हो. जसं जेवणामध्ये आपल्याला फक्त भाकरी आहे, खूप भागत नाही. भाकरीबरोबर आपल्याला भाजी पाहिजे, सुकी भाजी पाहिजे, पातळ भाजी पाहिजे, लोणचं पाहिजे, दही पाहिजे, असले जे जेवण होते ना, तसं केवळ समाजाने मिळालेले दर्जा आई वडील काका मामी एवढ्यावर आपलं भागत नाही. तर या दर्जाबरोबर सुद्धा आपल्याला समाजाकडून काही दर्जे अर्पित होत असतात. अर्पित म्हणजे अर्पित याचा अर्थ अर्पण कोण करत नाही, आपण ते स्वतःहून संपादित करावे लागतात. आणि ते संपादित करण्यासाठी आपल्याला अधिक कष्ट करावे लागतात. तुम्ही जेवढे कष्ट चांगले कराल तेवढा तुम्हाला दर्जा चांगला मिळत असतो. हे मला या मॅक्स वेबरच्या विचारातून सांगायचं. तुम्ही जर तुमचा मिळवणारा दर्जा हा जर तुम्ही कष्टातून मिळवला असेल तर तो दर्जा श्रेष्ठ होतो. आज आपली समाजाची परिस्थिती काय आहे तर समाजाची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक माणूस या ठिकाणी मंदिराच्या कळसाकडे बघतो, हो की नाही, काय कळस छान आहे. त्याच्यापेक्षा पलीकडचा जर विचार केला तर काय बघितलं, काय नाही, सोन्याचा कळस आहे. आपण सोन्याचा कळस वर बघत असताना त्यात जो कळस तयार झालेली त्या कळसाच्या खाली पायामध्ये जे फाउंडेशनमध्ये दगडं घातली त्या दगडाचा विचार कोणी करायचा, त्या दगडाने विशिष्ट प्रकारचं कष्ट सहन केलेलं आहे, त्यांच्याकडे ते सामर्थ्य आहे आणि त्या फाउंडेशनमुळे हे कळस तयार झालेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी समाजामध्ये आपल्याला कोणताही दर्जा मिळवायचा असेल तर त्या दर्जासाठी आपल्याला स्वतः कष्ट करावे लागतात. आणि म्हणून या ठिकाणी स्वतः ज्यावेळेला आपण एखाद्या विशिष्ट प्रकारचा दर्जा कष्टाने मिळवतो त्यावेळेला मात्र त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारची भूमिका पार पाडा. शिक्षक म्हणून तुम्ही दर्जा मिळवला, शिक्षकाप्रमाणे तुम्ही तुमची भूमिका पार पाडली पाहिजे. जर तुम्ही डॉक्टर असेल तर डॉक्टरप्रमाणे भूमिका पार पाडली पाहिजे. आणि अशा प्रकारची जर तुम्ही काय योग्य प्रकारची पार पाडली तरच तुम्हाला या ठिकाणी त्याचे अधिकार मिळणार आहे. एक साधं तुम्हाला उदाहरण हे मी सांगण्याचं माझं हेतू माझं कारण काय बघा, एका बाजूला दर्जा आणि दुसऱ्या बाजूला भूमिका, होय की दर्जा ज्या वेळेला म्हणतो आणि दुसऱ्या वेळेला भूमिका म्हणतो त्यावेळेला दर्जामध्ये आपल्याला अधिकार आणि हक्क 100% 101% तुम्हाला जो दर्जा मिळाला आहे त्या दर्जाबद्दल तुम्हाला अधिकार हक्क तुम्हाला मिळणार आहे. पण आपलं काय झालं आहे की बहुतांश सगळ्यांचंच असायचं नाही, पण आपलं काय झालं आहे की माझा हा दर्जा आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी शिक्षक आहे, मी प्राध्यापक आहे, पण माझे अधिकार काय आहेत, माझे हक्क काय आहेत. ह्युमन राईट हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ही एक बाजू आहे, तर आपण म्हणतो की नाही एक बाजू, दोन्ही बाजूच आपण एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्यामुळे दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून दर्जामध्ये भूमिका जर ज्यावेळी संदर्भ घेतो त्यावेळेला ही तरतुदीची दुसरी बाजू. आणि दुसऱ्या बाजूमध्ये काय जबाबदारी, कर्तव्य. आणि माझं 100% मत आहे. मी ज्यावेळेस समाजशास्त्राचा एक प्राध्यापक म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेला आपण याचा अजिबात विचार करायचा नाही विचारायचं. तुम्ही एकदा या ठिकाणी टीचर झालात, तुम्ही एकदा वडील झालात, तुम्ही एकदा सासरे आहात, तुम्ही एकदा आजोबा आहात, तुम्ही एक गृहिणी म्हणून आहात, त्यावेळेला तुम्हाला हा दर्जा मिळवताय ना, त्यावेळेला तुम्ही काय करा, तुमची जबाबदारी आणि कर्तव्य मात्र प्रामाणिक पार पाडा. माझा 100% त्यावर विश्वास आहे की ज्या वेळेला आपण समाजामध्ये स्वकष्टाने मिळवलेला दर्जा असेल किंवा समाजानं अर्पण केलेला दर्जा असेल त्या दर्जाचे नुसार जर तुम्ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही जे पद मिळवलं आहे त्याप्रमाणे, होय की नाही, शिक्षक म्हणून पद मिळवलं असेल तर त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी ठरलेले आहेत, त्याच्यावर जे कर्तव्य ठरलेले आहेत ते कर्तव्य मॅक्स वेबरने सांगितले की कुठल्या तरी देवाला जाऊन पाया पडण्यापेक्षा तुमचं जे कर्म आहे, तुमचं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करा. धर्माच्या समाजशास्त्रामध्ये ते नियम मांडलेला आहे, तो वेगळा विषय असेल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे कोणतं काम करता ते काम तुमचं कर्तव्य तुम्ही जर केला तर कर्तव्य म्हणून काम केल्यानंतर त्याचं यश प्राप्त होतं आणि त्याचं यश प्राप्त होणं म्हणजे तुम्हाला देवाची प्राप्ती होणं, मिळतोच मोक्ष तुम्हाला. पण हे कधी तुम्ही तुमची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडले. आणि माझं 100% मत आहे की ज्या वेळेला आपण कुठल्याही दर्जाचा ज्यावेळी जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून आपण ज्या गोष्टी करतो त्या जर गोष्टी आपण 100% जर व्यवस्थितपणे पार पाडल्या तर तुम्हाला तुमचा अधिकार कुणीही हिसकावून देऊ शकत नाही. कुणी तुम्ही म्हणाल माझा हक्क काय सांगायची गरज नाही. बऱ्याच वेळेला माझा काही वेळेला वाद होतो की गळ्यामध्ये माझ्या आयडेंटिटी कार्ड आहे म्हणून प्राध्यापक आहे. नाही,
ठीक आहे, कॉलेज मोठं असतं किंवा कॉलेजच्या प्रेस्टिजच्या दृष्टिकोन आपण आयडेंटिटी कार्ड वापरतो, पण समोरच्या आलेल्या मुलानं या ठिकाणी आपल्याला की बाबा हे माझे सर आहेत आणि सर आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांना कर्तव्य पार पाडलं पाहिजे, त्यांना आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तो कोणाचा हक्क आहे, तो माझा हक्क आहे. पण तो हक्क माझा मी कधी मिळवणार? जर मी माझं कर्तव्य त्या मुलाच्या प्रतीने जर चांगलं मी पार पाडलं तर निश्चितपणे तुम्हाला अधिकार मिळणारच. निश्चितपणे तुमचा हक्क तुम्हाला मिळणारच, डावलूच शकत नाही कोण. आज बघा तुम्ही कुठेही समोर आपल्याला एखादा विद्यार्थी आपल्याला भेटला आणि तो एखादा अधिकारी असला आणि आपल्याला बघून नमस्कार सर किंवा हे माझे सर आहेत, म्हणजे याचा अर्थ आपल्याला आपल्या अधिकाराची जाणीव होती. काय माझा अधिकार आहे, माझा मुलगा प्रशासकीय अधिकारी आहे, माझा विद्यार्थी असा आहे आणि या ठिकाणी मला तो या ठिकाणी रिस्पेक्ट देतो. म्हणजे याचा अर्थ अधिकार आणि हक्क हे निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीला मिळत असतात, पण त्यांनी आपली जबाबदारीने कर्तव्य पार पाडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, असं या मॅक्स वेबरने आपल्या याच्यातून किंवा या विचारातून त्यांनी सांगितलेलं आहे. हा भाग ज्यावेळेला मी या पद्धतीने सांगितला, हे सांगण्यामागचं शेवटचं माझं एक कन्क्लुजन असं आहे. काय आहे ते सांगतो. समाजामध्ये काय असतात, समाजामध्ये हे जे अधिकार आहेत, ह्या अधिकाराचे त्यांनी काय केले, एक 2-3 मुद्दे सांगतो. त्या अधिकाराचे त्यांनी 3 प्रकार सांगितले. बघा, अधिकार प्रकार 3 आहेत. आता बघा, पहिली गोष्ट पिता सांगतो, पिता किंवा माता यांना मिळणारे अधिकार हे कसे आहेत, पारंपरिक आहे, होय की नाही. पित्याला मिळणारा अधिकार, माताला मिळणारा अधिकार हा कसा आहे, पारंपरिक आहे. प्रथा परंपरा आहे, प्रथा परंपरेने तुम्हाला तो अधिकार मिळतो आणि त्या दृष्टीने तुम्हाला त्या पद्धतीने तुमचे जे काही रिस्पेक्ट असतील हे तुम्हाला मिळतील. म्हणजे याचा अर्थ याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, काय तुम्हाला काही करायचं नाही. पारंपरिक पद्धतीने हे अधिकार आहेत, हे आपल्याला अधिकार मिळतील. अर्थात हे अधिकार आपल्या भारतीय समाजाचा परत केला तर या ठिकाणी आपण म्हणतो आदिवासी समाजामध्ये माता महत्त्वाची आहे, त्यांच्याकडे मातृसत्ताक पद्धती आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मातेला महत्त्व देतात. आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे आपण पितेला महत्त्व. म्हणजे याचा अर्थ ही एक प्रकारची ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये पारंपरिक पद्धतीने सत्ता मिळते त्याला त्यांनी पारंपरिक अधिकार असू शकतो, त्याला पारंपरिक अधिकार म्हटले. दुसरा अधिकार जो आहे तो अधिकार म्हणजे त्यांनी सांगितलेला कायदेशीर अधिकार, लिगल. कायदेशीर अधिकार म्हणजे काय, तर कायदेशीर अधिकारी याचा अर्थ एखाद्या या ठिकाणी जिल्हाधिकारी असतो, जिल्हाधिकारी. हा अधिकारी कसा आहे, हा अधिकार स्वतःच्या कष्टानं प्रयत्न करून जिद्दीने त्यांनी ती परीक्षा पास झाली आणि त्या जिल्हाधिकाऱ्याला ते अधिकार मिळाले. अर्थात ह्या अधिकारामध्ये दुसऱ्याचा काय समावेश आहे, काय दुसऱ्याचा काय संबंध आहे, काय काही नाही. परंपरेचा काही संबंध नाही आणि दुसऱ्याही गोष्टीचा पुढचा संबंध नाही. फक्त स्वतःच्या कष्टानं आपण तो दर्जा मिळवायचा आहे आणि तो दर्जा आपल्याला मिळाला की त्या जिल्हाधिकाऱ्याचा पूर्ण जिल्ह्यावर ताबा असतो आणि तो जिल्हाधिकारी त्या पद्धतीने आपले अधिकार या ठिकाणी म्हणजे गाजवतो म्हणा किंवा प्रभुत्व निर्माण करतो. म्हणजे या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, एखादं कलेक्टर असेल, एखाद्या वेगवेगळ्या प्रकारचे IAS अधिकारी असतील, हे अधिकारी किंवा पोलीस स्टेशनमध्ये आपण जर विचार केला तर एखादी PSI सुद्धा असेल, एक साधा पोलीस जरी असेल तर तो 12वी शिकलेला असतो आणि आपण या ठिकाणी क्वालिफाईड असतो, पण पोलिसाचं सुद्धा ऐकावं लागतं. कारण काय, त्याला कायद्यानं तो अधिकार मिळाला आहे. पण याच्यामध्ये सुद्धा महत्त्व आहे, याच्यामध्ये सुद्धा काही फक्त केवळ माझं पद आहे म्हणून काम करणारी माणसं आहेत आणि काही माणसं प्रामाणिकपणे काम करणारी माणसं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते तुकाराम मुंडेंच्या बाबतीत घडले वगैरे हे सगळ्या गोष्टी सुद्धा पण आपण असं विचार करा की काही अधिकारी ज्यावेळेला एका पदावर दुसरीकडे बदली होती त्यावेळी काही लोक विरोध करतात, नाही आम्ही सोडणार नाही, आमच्याच इथं राहिलं पाहिजे. इतकं प्रामाणिक म्हणजे लोकांचा विश्वास त्याच्यावर बसतो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे काही जे अधिकार कायद्याने मिळतात त्याला कायदेशीर अधिकार असं म्हणतात. आणि शेवटचा अधिकार मला सांगायचं त्याच्यावर मी फक्त फोकस करणार आहे. हे महत्त्वाचं. काही लोकांना अधिकार जे मिळतात ते दैवी गुणदृष्टीचा अधिकार असतात, 4 दृष्टी दैवी गुणदृष्टी. म्हणजे याचा अर्थ या लोकांनी इथं मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धार्मिकतेचा विचार घेत नाही, मी इथं लॉजिकली वस्तुनिष्ठतेचा विचार करतो की काही माणसं ही समाजामध्ये त्यांनी जे केलेलं कार्य असतं हे कार्य समाजाच्या दृष्टिकोनातून अलौकिक असतं. अर्थात ही माणसं स्वतःहून सांगत नाहीत की मी जे काम केलेलं आहे हे माझं काम अलौकिक आहे असं ते सांगत नसतात. म्हणजे याचा अर्थ ती जी माणसं असतात ती माणसं आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात आणि अशा प्रकारचे अलौकिक स्वरूपाने त्यांनी केलेल्या कामाचा विचार समाजामध्ये लोकांना पटलेला असतो की नाही बाबा हे काम अलौकिक आहे, हे दुसरं कोणी करू शकत नाही, त्यामुळे ते काम त्यांनी केलेलं आहे असा विचार ती माणसं न सांगता सुद्धा समाजातील लोकांचा विश्वास बसतो आणि म्हणून लोक काय करतात
त्या पद्धतीने त्या लोकांना रिस्पेक्ट देतात. आणि यापूर्वी नंतरच्या काळामध्ये जर आपण आज विचार केलो तर त्यांची आम्ही जयंती साजरा करतो. असं मला काय वाटत नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं काय माझी जयंती साजरी करा, सावित्री फुलेंनी जयंती साजरी सांगितलं नव्हतं. पण आपल्याला तो दिवस आला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर ही महान नेते जे आहेत, या महान नेत्यांची आपण जयंती साजरा करू. ती काय माणसं देव आहेत? ती माणसं देव नाहीत. पण त्यांच्याकडे असणारे जे गुण आहेत की आपण जे मानतो देव गुणाचा, आपण म्हणतो काय मुलं काय नाही माझा मुलगा देव गुणाचा. देव गुणाचा म्हणजे काय? देव बघितले आपण, पण आपल्याकडे जे गुण आहेत ते देवाकडे आहेत असं आपण एक कल्पना केली. आणि अशा प्रकारची ही माणसं एक प्रकारची दैवी गुणदृष्टीत असतात. तिने असं समाजामध्ये काम केलं असतं की लोकांचा विश्वास यायचा त्यांच्या कार्यावर बसतो. आणि कार्यावर लोकांचा विश्वास असल्यानंतर ही लोकं काय करतात की लोक ही काम आपलं या ठिकाणी करतात. अर्थात ही सत्ता फक्त ठराविक या लोकांच्यापर्यंत चालते. ज्यावेळी हे लोक संपतात पुढची सत्ता मला हळूहळू त्याच्यामध्ये काही वेळा त्याच्यामध्ये त्यांच्या सत्तेमधला अधिकाराचा लवलेश कमी झालेला दिसतो. पूर्वीच्या काळामध्ये असणारे शिवाजी महाराज असतील, पूर्वीच्या काळामध्ये असणारे आंबेडकर असतील, त्या प्रकारचे विचार आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तो फार बदल होत चालला. म्हणजे याचा अर्थ या लोकांची कामं जी आहेत त्या लोकांची कामं ही अलौकिक होती आणि अलौकिक स्वरूपाने केलेल्या कामातून खऱ्या अर्थानं यांना एक प्रकारचं सामर्थ्य मिळालं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण असेपर्यंत किंवा पिढ्यानपिढ्या ह्यांची आम्ही जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरे करणार आहोत. किमान आपण त्या पद्धतीने काम करावं. मरावे परी कीर्तिरूपी वरावी. आपण जे काम करावं ते आपण किमान मेल्यानंतर आता तर 3 दिवसावर आलं होय की नाही, पण मरावे परी कीर्तिरूपी या पद्धतीने आपण काम करावं. फार काय करायचं नाही, थोडंफार जमेल तेवढं आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे काम करतो त्यावेळेला याच्यामध्ये आपण विचार कोणाचा करणार आहोत तर याच्यामध्ये विचार करणार आहोत आपण शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, भगवान महावीर, शाहू महाराज ही सगळी माणसं दैवनिश्चित होती. अशा प्रकारे मग आता आपण जर विचार याच्यामध्ये केला तर शेवटी मला सांगायचं आहे याच्यामध्ये की मग या ठिकाणी आपल्याकडे कोणते अधिकार मिळायला पाहिजेत. आपल्याला वाटतं की जसं हे काय अधिकार कायद्याने मिळतात, हे अधिकार काय परंपरेने मिळतात, पण हे अधिकार मात्र क्वालिफिकेशनपेक्षा सुद्धा स्वतःच्या अलौकिक शक्तीमुळे मिळत असतात. फक्त शेवटचं तो एक उदाहरण देतो, हिटलर. म्हणजे उदाहरण मला शेवटी सांगायचं काय माहिती काय की समाजामधली काही माणसं अशी आहेत की त्या माणसांच्याकडं तिन्ही गुण आहेत. म्हणजे हे बी गुण आहेत, हे बी गुण आहेत, हे बी गुण आहेत. आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याला रिस्पेक्ट देतात. एक फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो आपलं हिटलरचं उदाहरण बघा. हिटलरना वांशिक पद्धतीने जर विचार केला तर त्यांना तिथं महत्त्व आहेच. वांशिक पद्धतीने त्यांची राजेशाही पद्धतीने आलं त्यामुळे ते हिटलरचा हा राजा. कायद्यानुसार त्यांनी निवडणुका लढल्या त्या ठिकाणी ती हिटलर निवडणुका जिंकल्या त्यांनी. आणि शेवटी त्यांच्याकडे असणाऱ्या शक्तीवर त्या भागातल्या लोकांचा त्या देशातल्या लोकांचा विश्वास होता आणि त्यामुळं हिटलर यांचा अधिकार फार मोठा होता. हे म्हणजे एकाच व्यक्तीकडं 3 गुण आहेत. हेच उदाहरण मला वाटतं आपल्या याच्यामध्ये द्यायचं असतं. आपल्याकडचं स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींना नेहरू घराण्याचा वारसा होता, पारंपरिक अधिकार त्यांना मिळाले. कायदेशीर त्यांनी निवडणुका लढल्या, त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या, कायदेशीर अधिकार होते. आणि लोकांचा विश्वास इतका होता की इंदिरा गांधी म्हणजे काँग्रेस. मला वाटतं मी तरी बघितलं की बऱ्याच इंदिरा गांधी मेल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांच्या निवडणुकीसाठी पुढे पोस्टर इंदिरा गांधी लावले होते. का हो, तुमचे पोस्टर लावा ना. म्हणजे इंदिरा गांधी ह्या कशा होत्या, तिन्ही म्हणजे एकाच व्यक्तीकडं तिन्ही अधिकार असू शकतात. आणि हे अधिकार असू शकतात याचा अर्थ आपण विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे त्यांच्या प्रती आपण काय करतो, आदर व्यक्त करतो. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे, ह्या तिन्ही लोकांचा मी ज्यावेळी हिटलर आणि एकाने इंदिरा गांधीचं उदाहरण आपण सांगतो त्यावेळेला मला शेवटी असं सांगायचं आहे की आमचे मार्गदर्शक रयत संस्थेचे आदरणीय माजी चेअरमन आणि शेका पक्षाचे अतिशय कष्टाचे कार्यकर्ते जे आपण म्हणतो नेते डॉक्टर ND पाटील सर हे आमच्या सर्वांचेच रयत म्हणजे मार्गदर्शक आहेत. आणि या प्रकारच्या आज असणाऱ्या मार्गदर्शक व्यक्तींचा पण जर विचार केला तर ही सुद्धा व्यक्ती अशा प्रकारचीच आहे. म्हणजे यांच्याकडं कायदेशीर सत्ता त्यांना मिळालीच आहे. सहकार मंत्री म्हणून म्हटलं तर आपण डॉक्टर ND पाटील म्हणतो. या ठिकाणी परंपरेनुसार तर त्यांचा अधिकार आहेच आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी दैवी गुणदृष्टी ही त्यांच्याकडे. आज सुद्धा आपण या ठिकाणी गेलो तर आपल्याला निश्चित वाटतं की ND पाटील समोर म्हणजे त्यांचं पाय आपण हात लावलीच पाहिजे. आपल्याला वाटतंच साहजिकच म्हणा. म्हणजे आज सुद्धा आपल्या रयत संस्थेचा आपण जर विचार केला डॉक्टर ND पाटील हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी एकाच व्यक्तीकडं हे तिन्ही गुण असलेले आपल्या दिसण्यात. अशा अर्थात आपण एवढाच विचार करावा की या मॅक्स वेबरने सांगितले की आयडियल टाईप्स आदर्श स्वरूपाची कल्पना. प्रत्येक माणसानं समाजामध्ये जीवन जगत असताना कुठला तरी आदर्श घेऊन जीवन जगावं तरच त्या माणसाचं जीवन चांगलं होत असतं. आणि म्हणून मी म्हणतो की ज्यावेळी मी रयत संस्थेमध्ये आलो डॉक्टर ND पाटील सरांनीच या ठिकाणी मला या ठिकाणी रयत संस्थेमध्ये आणलेलं आहे. आणि त्यामुळे आदर्श घेऊन त्यांचं आपण जर जीवन जगलो तर निश्चितच तुमचा असेल आपला असेल तुम्ही सुद्धा या रयत संस्थेमध्ये विद्यार्थी आहात, तुम्ही सुद्धा अशा प्रकारचाच आदर्श घेऊन जर जीवनामध्ये जगला तर निश्चितच तुमचं जीवनसुद्धा उज्ज्वल होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक.